फाइंड द कोएफिशिएंट ऑफ युनिफॉर्मिटी CU आणि कोएफिशिएंट ऑफ कर्वेचर CC फॉर द सॉइल पार्टिकल्स D10 दिलेलं आहे 0.2 mm. हे पण सोपं आहे म्हणून काय होतं पोरांना करत नाही नीट, येऊन जाईल म्हणून तिथं आठवत नाही बरं फॉर्म्युले काय वरील काय खाली. D60 2 mm. ऑल्सो क्लासिफाय द ग्रेड ऑफ द सॉइल. ग्रेड क्लासिफाय करायला पण मार्क असते. बघा याचा फॉर्म्युला काय CU चा कोएफिशिएंट ऑफ युनिफॉर्मिटीचा D60 डिवाइडेड बाय D10. मोठी व्हॅल्यू बाय छोटी व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. 2 बाय 0.2 किती येतं हे 2 बाय 0.2 10. नंतर CC कोएफिशिएंट ऑफ कर्वेचर याचा फॉर्म्युला काय D² है ना. D30 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय D10 इंटू D60. हे दोघं पण CU वाले खाली असे लक्षात ठेवायचं आणि वरी 630. तर इकडे बघा D² किती 0.8 चा स्क्वेअर डिवाइड बाय 0.2 इंटू 2 किती येतं हे CC 1.6 येतं का 1.6. The soil is well graded sandy soil. ते तुम्ही त्याच्यासाठी प्रपोर्शन पाठ करून घ्या थिअरी मधले आले तर मग त्याच्यानुसार तुम्हाला कळेल CC आणि CV किती आल्यावर काय असतं लक्षात. हॅलो साठी दाखवत येतो थोडा आज ना वेळ लागत जरा पोरं समजून घ्या. हा झालं. नंतर त्याच्या रेंज पाठ करून घ्या म्हणजे तुम्हाला कळत कोणतं साईड लक्षात. आता नेक्स्ट प्रॉब्लेम हे पहा कॅल्क्युलेट द कोएफिशिएंट ऑफ युनिफॉर्मिटी आणि कोएफिशिएंट ऑफ कर्वेचर CU. CU चा फॉर्म्युला काय D60 डिवाइडेड बाय D10. आता इथं विचारलेलं नाही ग्रेड. ग्रेड तुम्ही सांगू शकता पण विचारलेलं नाही तुम्ही त्याच्यासाठी ना तुम्हाला उद्या हे देऊन देतो 2.39 डिवाइडेड बाय 0.43 5. किती येतं 5.558. नंतर CU झालं CC काय मी काय आणलं तसं D² 30 इंटू हे दोघे खाली D60 इंटू D10. कन्फ्युज होतं बरं मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवायचं. 1.78 चा स्क्वेअर इंटू D60 किती आहे 2.39 इंटू D10 किती आहे 0.43 किती येतं हे बघा 3.083. दोघांना युनिट नसतं रेशो असल्यामुळे. आता बघा हे झालं. नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आता बघा इन अ स्पेसिफिक हे पण 6 मार्क आलेला आहे. इन अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट द फॉलोइंग डाटा इज obtained at the room temperature of 30 mass of सायक्नोमीटर किती आहे 680. नंतर मास ऑफ सायक्नोमीटर प्लस वॉटर आणि सॉइल प्लस वॉटर पुन्हा सॉलिड सॉइल हे सगळं आपल्याला बघायचं. आता बघ याचा फॉर्म्युला काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी G इज इक्वल टू W2 मायनस W1 डिवाइडेड बाय W2 मायनस W1. हे सगळे प्रॉब्लेम मागच्या वर्षी 6 मार्काला आलते बरं. W3 मायनस W4 दुसऱ्या चॅप्टरचे जे प्रॉब्लेम आहे ते उद्या घेईन मी. आता बघा म्हणजे राहिलेले प्रॉब्लेम या चॅप्टरचे तर इकडे बघा W1
W1 कसं घ्यायचं, W2 कसं घ्यायचं, W3 कसं घ्यायचं. आता बघा एक मिनिट. W1 सरळ सरळ 680 जो आहे तो. W2 घेताना हा 720 प्लस 720.76. कसं घेतलं थांबतो. हा हे बघा 2 मिनिटं. हे बघा रे, याच्यात पूर्ण पूर्ण एमटी असलं हा तर ते असतं W1. पूर्ण एमटी असलं म्हणजे नुसतं मास ऑफ पायरोमीटर. हा नुसती टँक जर एमटी असली तर W1 असतं. सॉइल प्लस पायरोमीटर असत हा प्लस सायक्नोमीटर, तर ते असतं सॉइल प्लस सायक्नोमीटर. किती आहे सॉइल, हे W2. हे काय असतं W2. आणि नंतर जर तुम्ही टेस्ट पाहिली तर कळतं ते, थोडं कन्फ्युजन झालं. नंतर वॉटर प्लस सॉइल प्लस सायक्नोमीटर असतं तर W3. हा नंतर नुसतं सायक्नोमीटर आणि वॉटर असत. समजलं कसं, म्हणजे नुसतं तुमचं मीटर W1 त्याच्यात सॉइल ऍड केली, W2 त्याच्यात पाणी ऍड केलं, W3 अलग. आणि नुसतं पाणी असलं तर W4 अलग. तर याच्यात फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायची. W2 किती आहे हे बघ पुस्तकात एक लास्टच्या प्रॉब्लेम मध्ये मिस्टेक दिलेली बरं. 25 मायनस W1 किती आहे 680 डिवायडेड बाय W2 किती आहे 727.25 मायनस W हेच लिहायचं 680 मायनस W3 किती आहे 750.36 मायनस W4 किती आहे 7.26. ब्रॅकेटवर ब्रॅकेट टाका आणि याची व्हॅल्यू काढून घ्या. किती येते याचं उत्तर 5 सांग. 5 सांगा.